नमस्कार. 2027च्या जनगणनेतील घर सूचीकरण प्रक्रियेच्या अगदी काटेकोर आणि रंजक नियमांवर आज आपण थेट चर्चा करूया. या पूर्ण प्रक्रियेचे 3 मुख्य टप्पे आहेत: घराचं बांधकाम साहित्य, त्याचा प्रत्यक्ष वापर आणि शेवटी घराची सध्याची स्थिती. जमिनी आणि भिंतींचं साहित्य नोंदवण्यासाठी प्रगणक प्रत्यक्ष असा मोबाईल ॲप इंटरफेस वापरतील. यामुळे काम एकदम अचूक होईल. इथे एक महत्त्वाचा बहुसंख्य क्षेत्राचा नियम आहे. म्हणजे ज्या साहित्याने सर्वात जास्त भाग व्यापलाय त्याचीच नोंद करायची असते. पण एक अपवाद बघा, मातीच्या भिंतीवर सिमेंटचं प्लास्टर असलं ना तरी मूळ साहित्य म्हणून मातीचीच नोंद होईल. आता छपराकडे येऊया. इथे हातांनी बनवलेली आणि यंत्रांनी बनवलेली कौले यातील फरक अगदी स्पष्टपणे ओळखणं गरजेचं आहे. हाताने बनवलेल्या कौलांसाठी कोड 3 आणि यंत्राच्या कौलांसाठी 4 वापरला जातो. यामुळे घरांच्या सुरक्षतेची अचूक आकडेवारी मिळते. घराचा वापर कसा होतोय? फक्त राहण्यासाठी कोड 1, दुकानासाठी 3, शाळेसाठी 4, तर दवाखान्यासाठी कोड 6 असतो. कोड 2 खूपच महत्त्वाचा आहे बरं का, कारण यात राहण्यासोबतच दुकानासारख्या दुहेरी वापराच्या जागांची अचूक नोंद होते. आता संस्थांबद्दल सांगायचं तर कायमस्वरूपी बोर्डिंग घरे ही निवासी मानली जातात, पण तात्पुरते लॉज मात्र वेगळ्या गटात येतात. एक मोठा गैरसमज दूर करूया. जर लोक फक्त प्रवासाला गेलेत आणि घर कुलूप बंद असेल तर ते रिकामं नसतं. अशावेळी कुलूप बंद अशी खूण करून शेजाऱ्यांकडून त्यांचा मोबाईल नंबर मिळवणं हा या प्रक्रियेचाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खऱ्या अर्थाने रिकामा घर म्हणजे काय? जे पूर्ण मोडकळीस आलंय, दुरुस्तीत आहे किंवा जिथे भाडेकरूचीच प्रतीक्षा आहे. शेवटी घराची प्रत्यक्ष स्थिती कशी आहे हे तपासलं जातं. त्यासाठी ॲपमधला हा अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा. घराच्या स्थितीचे 3 सोपे स्तर आहेत: अगदी चांगली, राहण्यायोग्य जिथे किरकोळ दुरुस्ती लागते, आणि तिसरं म्हणजे मोडकळीस आलेली. पण एक लक्षात ठेवा, घराच्या स्थितीचं हे मूल्यांकन फक्त निवासी किंवा अंशतः निवासी घरांसाठीच लागू होतं, इतर नाही. या संपूर्ण प्रक्रियेत अचूकता खूपच गरजेची आहे. तर मग आगामी जनगणनेसाठी ही महत्त्वाची आकडेवारी गोळा करायला आपण तयार आहोत ना?